बीएमसीतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं आज उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार कार्यालयाचं उद्घाटन। बापानं दिव्यांग मुलीला गरोदर केलं। मुंबईतील कफ परेड परिसरातील घटना। पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या। वरळीतल्या रस्त्यांची आदित्य ठाकरेंना आली आठवण। रस्ते काँक्रिटीकरणाचा आदित्यकडून आढावा। काम समाधानकारक नसल्याची आदित्य ठाकरेंची तक्रार। कोकणात जाधव आणि कदमांमध्ये कलह। पराभव दिसत असल्यानं पायाखालची वाळू सरकलीय। रामदास कदमांचा जाधवांना टोला। नवी मुंबईच्या जनतेनं हरामाच्या पैशाला ठोकरलं। गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। अजित पवारांच्या विमानाचा अपघातच। प्राथमिक अहवालानं दावेदारी अडचणीत। पवार समर्थक घातपातावर ठाम। पार्थ पवार सुटणार की नाही? मुंडवा जमीन प्रकरणी अंतिम अहवाल कधी येणार? आसाराम बापूच्या अहमदाबाद आश्रमावर बुलडोझर फिरणार। गुजरात उच्च न्यायालयाचे आदेश। आश्रमाची जमीन राष्ट्रकुल स्पर्धांसाठी वापरणार। पार्थला सोडणार नाही। हायकोर्टातला लढा सुरूच ठेवणार। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी मांडली भूमिका। विमानात काय घडलं हे 9 फेब्रुवारीला सांगणार आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सर्वांनाच ठाऊक होती। पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य। अजित पवारांचा अखेरचा व्हिडिओ आला समोर। मतदान करण्याचं जनतेला केलं होतं आव्हान। जळगावातील इराणी महिलेचं पाकिस्तानी कनेक्शन। पाकिस्तानशी संपर्क कसा झाला याची चौकशी सुरू। हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात। मातोश्री ठरवणार बीएमसी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतले उमेदवार। महापौर पदाच्या निवडणुकीत राज उद्धव सोबत असणार का? उद्धव उतरवणार आपला उमेदवार। समर्थनावर मनसेचं मौन। तटकरे आता शरद पवारांना सल्ले देऊ लागले। संजय राऊतांचा पवारांच्या वादावर टोमणा। चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतील होणार। हायकमांडच्या निर्णयानंतर वाद शमला। अल्पवयीन मुलीचा आधी धर्मांतर नंतर जबरदस्तीनं लग्न। सोलापुरातील धक्कादायक घटना। सदर बाजार पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल। युरोपासोबत भारताचा व्यापार करार ऐतिहासिक। विकसित देशांचा भारतासोबत करार अभिमानास्पद। मोदींचं वक्तव्य। घोषणा देऊन थकले ते सभागृह सोडून गेले। सभात्याग करणाऱ्यांनी कधीतरी उत्तर द्यावं। विरोधकांना पंतप्रधानांचा टोला। स्मृती आणि बंगळुरू सुसाट। दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद। अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान। टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर।